नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. बुधवार दिनांक 22 जानेवारी रोजी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाविषयी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत मुंबईतील नरिमन पॉइंट येथील कार्यालयात बैठक घेऊन कामाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेतला. बैठकीत माहिती देताना MSIDCचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे प्रास्ताविक काम आर्थिकदृष्ट्या सुसद्य करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी. या संदर्भात MSIDC कडून गेल्या 1 जानेवारीला मसुदा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी पाठवला आहे. महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित भूसंपादन आणि निविदा कार्यवाही वेगाने सुरू करण्यात येईल, असे दीक्षित म्हणाले. आगामी कॅबिनेट बैठकीत तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामाच्या मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लगेच भेट घेतली व पुढील पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली. या बैठकीमध्ये आमदार शेळके यांच्या समवेत खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे व तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, सचिव अमित प्रभावळकर, प्रमोद दाभाडे, संजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.